तुम्ही बघू शकता काला बावऱ्या प्रमोद पाटील यांचा आणि हा तेजा 818 राजूदादा यांचा नंदी तुम्ही बघू शकता. जे मुंबई केसरीचे आयोजन करतात तेच राजूदादा आणि प्रमोद पाटील ज्यांनी म्हशावरून काला बावऱ्या 3.5 लाखाला विकत घेतलेला. त्यांना विचारूयात दादा आजचा पैरा कसा जुळून आला? पहिल्या जुलैच्या म्हणजे प्रमोद पाटील माझे जुने मित्र आहेत. बरं. त्यांचा नाद आमच्यापेक्षा जुना आहे. तर त्या दिवशी प्रमोदने मला आवाज दिला होता की आपण एक फेरा टाकूया. बरोबर. तर त्या काल मी कार्यक्रमामध्ये होतो आणि हा तिथं वायामध्ये चालू होता. तर तिकडे त्याला आवाज दिला की प्रमोदला मला फोन करायचा. प्रमोद पाटील यांनी सकाळी मला फोन केला. बरं टाकूया संध्याकाळी फेरा. बरोबर. आणि आज फेरा झाल्यानंतर सगळ्यांची चर्चा होती की खूप गती लागली गाडीला. तर तुमचा पुढचा नियोजनाचा काय विचार आहे का? पुढचं नियोजन होईलच, लवकरच होईल. कारण की अजून बैलाला त्याला पण रेस आहे 10 दिवस आणि याला पण सांगितलं आता त्याची पत्रिका दिली आहे. बरोबर. 2-4 दिवसामध्ये अजून एक फेरा काढून नक्कीच मैदानाला गाडी पडेल. बरोबर. आणि प्रमोद तुम्हाला काय वाटते आजची जी गाडी पळाली गती लागलेली गाडीला जी त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? भरपूर दिवस असं आमच्या घरची पालखी होती म्हणजे गावचीच पालखी हे करायची. त्याच्यामुळे आम्हाला बैलांना जरा जास्त लक्ष द्यायला भेटलं नाही. बरोबर. आणि बैलांना कुठे फेऱ्याने नीट पवनीने कुठे चांगली अशी. तर साईराज दादा आमच्या मुंबई केसरीचा पहिल्यांदाच म्हणजे आपला असा कार्यक्रम ठेवला होता. कुठेतरी 10 फेऱ्याचं मैदान मुंबई केसरीमध्ये आपल्या मुंबईमध्ये बघायला भेटणार आणि त्यांनी तो नियोजन जवळजवळ 3-4 वर्ष चालूच आहे त्यांचा कार्यक्रम आणि त्यांचा पहिला भेटला ती मोठी गोष्ट आपल्यासाठी. असं बरोबर. दादा आमच्या भाऊचे खास म्हणजे मित्र आहेत, जवळचे माझे मित्र. आम्ही लहानपणापासून मित्रच आम्ही आमचे जिम पार्टनर आहेत आम्ही. बरोबर. तो नाता नंतर झाला आमचा. दादाने शब्द दिला, दादानी पाहिला आणि कुठेतरी मनासारखा पहिला जुळून आला. नक्कीच अजून 2-4 फेऱ्या आम्ही काढू आणि चांगला नियोजन करू. बरोबर. तर तुम्हाला पुढच्या म्हणजे शर्यतीसाठी शुभेच्छा. चला तुम्ही बघितलं हे होते. याच्याबद्दल माहिती हां हां.